गरुड पुराणात केवळ मृत्यूनंतरच्या प्रवासाचेच वर्णन नाही, तर माणसाने जीवनात कसं वागावं याचं अनेक महत्त्वाचे नियम आणि नीतिसूत्रे सांगितलेली आहेत. या नियमांचे पालन केल्यास माणसाचे जीवन सुखकर होते आणि मृत्यूनंतरही त्याला सद्गती मिळते. गरुड पुराणातील 10 अत्यंत महत्त्वाचे नियम जे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे, पण त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण मी असेच धार्मिक, आध्यात्मिक, वारकरी सांप्रदायिक रिलेटेड व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवत असते. तर सर्वात पहिला नियम म्हणजे कुलदेवता आणि ईश्वराची भक्ती याचा नियम. प्रत्येक माणसाने आपल्या कुलदेवतेची आणि इष्टदेवतेची नियमित पूजा केली पाहिजे. घरामध्ये आपल्या देवघरामध्ये टाक असतातच, पण तरीही बाकी तुम्ही कुलदेवतेचं जवळपास जर स्थान असेल तर तिथे जाऊन पण दर्शन घेऊ शकता, किंवा मुख्य जिथे स्थान आहे तिथे वर्षातून एकदा तरी सहकुटुंब सहपरिवार जाऊन दर्शन घेतलंच पाहिजे. याचं महत्त्व असं की यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही आणि कुटुंबावर देवाचा आशीर्वाद कायम राहतो. 2. अन्नाचा सन्मान आणि दान याचे नियम. घरात आलेल्या पाहुण्याला, भुकेलेल्या व्यक्तीला किंवा प्राण्याला, विशेषतः गाय आणि कुत्रा, अन्न दिल्याशिवाय स्वतः अन्न ग्रहण करू नये असं शास्त्र सांगतं. याचं महत्त्व असं की अन्नाचा अपमान केल्याने गरिबी येते, तर अन्नदान केल्याने घरात कधीही धान्याची कमतरता भासत नाही. त्यामुळे प्रत्येक कुटुंबाने शक्य झालं तर वर्षातून एखादी पंगत म्हणा किंवा अन्नदानाचा कार्यक्रम आयोजित केलाच पाहिजे, जेणेकरून आपल्याला याद्वारे तरी पुण्य मिळत जाईल. 3रा नियम कष्टाची कमाई, सत्य आणि प्रामाणिकपणा याचे नियम. कधीही कोणाला फसवून, चोरी करून किंवा लाच घेऊन पैसे कमवू नयेत. याचे महत्त्व असे की चुकीच्या मार्गाने कमावलेला पैसा केवळ नाश आणतो, केवळ प्रामाणिकपणाने मिळवलेलेच धनच टिकते आणि सुखही देते. 4था नियम, तुम्ही बऱ्याच ठिकाणी जुन्या बायकांच्या तोंडून हे ऐकलंच असेल की रात्री दही खाणं टाळलं पाहिजे. याचं कारण म्हणजे गरुड पुराणानुसार रात्रीच्या वेळी दही खाणे पूर्णपणे वर्ज्य मानले गेले आहे. यावर एक मोठा डिटेल व्हिडिओ पण मी घेऊन येणार आहे, पण हा शॉर्टमध्ये व्हिडिओ बनवलेला आहे, कारण जेणेकरून प्रत्येक व्यक्तीला एवढा जास्त वेळ नसतो की तो पूर्ण व्हिडिओज बघेल, त्यामुळे शॉर्ट माहिती इथे दिलेली आहे. तर याचे महत्त्व असे की विज्ञानानुसारही रात्री दही खाल्ल्याने कफ आणि पोटाचे आजार वाढतात. निरोगी शरीरासाठी हा नियम पाळणे आवश्यक आहे. 5वा नियम, रात्री उशिरापर्यंत न झोपणे आणि सकाळी लवकर उठणे नियम. सूर्योदयापूर्वी उठणे म्हणजेच ब्रह्ममुहूर्त अत्यंत शुभ मानले गेले आहे. याचे महत्त्व असे की जे लोक सकाळी उशिरापर्यंत झोपतात त्यांचे आरोग्य बिघडते आणि त्यांच्या घरात लक्ष्मी वास करत नाही. 6वा नियम, परस्त्री किंवा परपुरुषावर वाईट नजर न ठेवणे नियम. आपल्या जोडीदाराशी प्रामाणिक राहणे हा सर्वात मोठा धर्म आहे. महत्त्व याचं असं की दुसऱ्याच्या पत्नीवर किंवा पतीवर वाईट नजर ठेवणे हे गरुड पुराणात महापाप सांगितले गेलेले आहे, ज्याची भयंकर शिक्षा नरकात मिळते. 7वा नियम, जो कलियुगामध्ये सर्वात महत्त्वाचा मानला जातो, तो म्हणजे आई वडील आणि गुरूंचा आदर नियम. ज्या माता पित्यांनी आपल्याला जन्म दिला आणि ज्या गुरूंनी ज्ञान दिले त्यांचा नेहमी आदर करावा. याचं महत्त्व असं की आई वडिलांचा अपमान करणाऱ्या व्यक्तीला जीवनात कधीही यश आणि शांती मिळत नाही. 8वा नियम, अस्वच्छ राहणे टाळणे नियम. दररोज आंघोळ करणे आणि स्वच्छ कपडे घालणे आवश्यक आहे. महत्त्व, जे लोक अस्वच्छ राहतात, घाणेरडे कपडे घालतात, त्यांच्याकडे दरिद्रता, गरीब परिस्थिती येते. स्वच्छता असेल तिथेच सुख समृद्धी राहते. 9वा नियम, अहंकाराचा त्याग याचा नियम. स्वतःच्या पैशाचा, रूपाचा किंवा ज्ञानाचा कधीही अहंकार करू नये आणि इतरांना कधीही कमी लेखू नये. याचं महत्त्व असं की अहंकार हा माणसाच्या विनाशाचे मुख्य कारण ठरतो. नम्रता हाच माणसाचा खरा दागिना आहे. शेवटचा आणि 10वा नियम म्हणजे आत्मपरीक्षण आणि सत्संग नियम. रोज रात्री झोपण्यापूर्वी स्वतःच्या कर्माचे आत्मपरीक्षण करावे आणि वाईट विचारांपासून दूर राहण्यासाठी सत्संग, चांगल्या लोकांची संगत करावी. चांगले कीर्तन वगैरे ऐकत जावे, प्रवचन ऐकावं, किंवा कुठे जवळपास जर कुठे धार्मिक प्रवचन असेल तर तिथे जाऊन त्यांचे श्रवण करावे. या सर्व गोष्टी केल्याच गेल्या पाहिजे. याचे महत्त्व असे की यामुळे माणसाकडून नकळत होणाऱ्या चुका टाळता येतात आणि मनाला शांतता मिळते. हे सर्व 10 नियम सांगण्याचं कारण एकच की निदान याचे तुम्ही ऐकण्यासाठी किंवा नुसतं ऐकून आणि दुर्लक्ष करण्यासाठी नाही, तर याचा अंगीकार तुम्ही तुमच्या जीवनात केलाच गेला पाहिजे. रामकृष्ण हरी.